नमस्कार मित्रांनो, वाया मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की शौचालयासाठी आता अनुदान सुरू झालेलं आहे. तुमच्या खात्यावरती जे आहे ते 8 ते 10 दिवसामध्ये हा अर्ज पूर्ण केल्यानंतर तुमच्या अकाउंटवरती 12,000 रुपये जे आहे ते अशा प्रकारे मेसेज येईल. तुमच्या अकाउंटवर 12,000 रुपये जे आहे तुमचे ट्रान्सफर केले जातील. तर यासाठी मित्रांनो अर्ज कसा भरायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतात, काय काय अटी नियम आहेत, ही संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, एकदम इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे. कारण का स्वच्छ भारत अभियान या ठिकाणी पाहू शकता. स्वच्छ भारत मिशन जी म्हणजे ग्रामीण, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वच्छ भारत ग्रामीण 2 या ठिकाणी पहा. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जे या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना शौचालय या ठिकाणी भेटणार आहे. शौचालयासाठी अनुदान भेटणार आहे. 12,000 रुपये अशा प्रकारे जे आहे ते तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत पैसे. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी पहा मित्रांनो, ह्या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही लिंक क्लिक करू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आहे ते पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंटर OTP वरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. असे तुम्हाला जे आहे ते तुमची या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पुढचं जे आहे ते तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन पण करता येणार आहे. या ठिकाणी लॉग इन करताना तुम्हाला जे आहे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी जे आहे ते गेट OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी आपण गेट OTP वरती क्लिक करूयात. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे OTP येईल तो OTP आपण कॉपी करून या ठिकाणी जे आहे ते एंटर OTP मध्ये टाकायचा आहे. आपण एंटर OTP मध्ये टाकलेला आहे. तर आपण या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा आपण टाकून घेऊयात. तुम्ही पण संपूर्ण कॅप्चा टाकून घ्या. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी कॅप्चा टाकलेला आहे. आता आपल्याला जे आहे ते साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करूयात. तर या ठिकाणी जे आहे ते आपण क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते असं इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी पहा, आपलं नाव येईल, मोबाईल नंबर येईल, या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे. आपलं स्टेटस जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे ॲक्टिव्ह असायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पहा, अशा प्रकारे जे आहे ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे. या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला जे आहे ते माहिती दिलेली आहे की कोणकोणते जे आहे ते लोक या ठिकाणी कोणकोणते या ठिकाणी लोक या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात. BPL, SC, ST जे आहे ते गोरगरीब लोक या ठिकाणी जे आहे ते याचा लाभ घेऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी साईडला 3 रेषा दिसत आहेत. या ठिकाणी पहा, या 3 रेषेवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. आपण 3 रेषेवरती क्लिक केलेलं आहे. आपण जर अगोदरच ॲप्लिकेशन म्हणजे अगोदर तुम्ही अप्लाय केलं असेल तर आपल्याला या ठिकाणी फ्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते नवीन ॲप्लिकेशन तयार करायचं आहे. तर आपण न्यू ॲप्लिकेशन असं क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी न्यूवरती क्लिक करूयात. त्या ठिकाणी न्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण पहा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. संपूर्ण A to Z माहिती. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते काही दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती जे आहे ते पैसे ट्रान्सफर केले जातील. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ह्या पेजवर आल्यानंतर जे आहे ते महाराष्ट्र राज्य तुमचं स्टेट निवडायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच आम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला तुमचा फॉर्म भरून दिला जाईल. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन योजनाविषयी माहिती आपण तुम्हाला देत असतो. तर या ठिकाणी आपण जे आहे ते आपलं स्टेट नेम काय आहे त्या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, डिस्ट्रिक्ट. त्या ठिकाणी आपण डिस्ट्रिक्ट निवडून घेऊयात. त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडलेला आहे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण तालुका निवडायचा आहे. तुम्ही तुमचा तालुका या ठिकाणी निवडू शकता. तुम्ही तुमचा तालुका निवडा. त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत जे असेल ते निवडायचे आहे. गाव निवडायचं आहे. आणि जे आहे ते तुमचं गाव हे संपूर्ण निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुमचं जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचं या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला
आधार कार्डावर जे नाव आहे ते आधार कार्डावरचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आधार कार्डावर जे नाव आहे सेम तसं नाव टाकायचं आहे आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय आधार नंबर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा फादर आणि हाऊसबँड म्हणजे तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या नवऱ्याचं या ठिकाणी जर एखादी पत्नी एखादी मुलगी या ठिकाणी अर्ज करत असेल, त्यांचं लग्न झालं असेल, त्यांचं हजबंडचं नाव टाकू शकतात आणि एखादा मुलगा जर या ठिकाणी अर्ज करत असेल त्यांच्या वडिलाचं या ठिकाणी नाव टाकू शकतात या ठिकाणी त्यांच्या. त्यानंतर त्यांचं जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी, सब कॅटेगरी, त्यानंतर कार्ड टाप आणि कार्ड नंबर अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आपला जो आहे चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या. ॲड्रेस मात्र तुम्हाला टाकावा लागणार आहे. तुमचा ॲड्रेस कोणता आहे, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, बीड जे आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. हे संपूर्ण झालं तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला येणार आहे बँकेचा तपशील या ठिकाणी पाहू शकतात. बँक डिटेल्स सेक्शन, बँक डिटेल्स या ठिकाणी पाहू शकतात. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते IFSC कोड आपल्याला टाकायचा आहे. IFSC कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर IFSC कोड आपल्याला कसा जे आहे ते IFSC कोड टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते सगळं बँकेचं नाव, बँक ब्रँच संपूर्ण येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं, तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. बँकेचा IFSC कोड तुमच्या जे आहे ते आपलं पासबुकवरती असणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बँकेचं जे आहे ते पासबुकवरती चेक करा आणि तो नंबर या ठिकाणी टाकून घ्या आणि या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमची बँकेचं नाव हे संपूर्ण या ठिकाणी जे ते तर संपूर्ण टाकलं तर तुमचं जे आहे ते बँकेचं स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर बँक डिस्ट्रिक्ट म्हणजे बँकेचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा बरोबर म्हणजे अकाउंट नंबर बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर अकाउंट नंबर डबल अंक टाकायचा कन्फर्म करून आणि तुमचं या बँकेचं पासबुक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात बँकेचं पासबुक तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतात. कारण की बँकेचं पासबुक जे आहे ते महत्त्वाचं क्लिअर फोटो काढून या ठिकाणी PDF, JPG कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी करू शकतात. PDF, JPG, PNG यापैकी कोणतेही एका फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतात. त्याची साईज जी आहे त्याची 200 KB पर्यंत जी आहे ते त्या फोटोची साईज असायला पाहिजे. 200 KB पेक्षा जास्त नसू नये. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते पासबुक आपलं गॅलरीमध्ये जाऊन या ठिकाणी जे आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा. त्यानंतर संपूर्ण तुम्ही या ठिकाणी झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी जे आहे ते अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपण अप्लाय बटनावरती क्लिक केलं तर आपल्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे. युअर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल. तर असा आपल्यासमोर जे आहे ते टॉपअप मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर पण या ठिकाणी भेटणार आहे. तर आपल्याला हा नंबर जो आहे तो आपल्याला स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे. आणि ते झाल्यानंतर आपण जे आहे ते आपल्यासमोर ओके क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला या ठिकाणी टच करून जे आहे ते संपूर्ण आपल्याला हा नंबर मधला नंबर जो आहे यामध्ये ॲप्लिकेशन नंबर तो जपून ठेवायचा आहे, स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जर तुमचं स्टेटस पाहायचं असेल तर या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचं जे आहे ते स्टेटस तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला स्टेटसचं सगळी माहिती पण या ठिकाणी भेटणार आहे. तर या ठिकाणी जे आहे ते ॲप्लिकेशन रिसिव्ड म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी आजच अप्लाय केलेलं आहे या ठिकाणी ते पाहू शकता. त्यानंतर साईटला जे ट्रॅक स्टेटस जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता. ट्रॅक स्टेटस हे तुम्ही यावर क्लिक करून तुमच्यासमोर दुसरं विंडो ओपन होईल, दुसरं पेज जे आहे ते ओपन होईल. अशा प्रकारे मित्रांनो तुमच्यासमोर जे आहे ते पेज ओपन होईल. तर या ठिकाणी पहा तुम्हाला ते पेज जर पाहायचं असेल संपूर्ण तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जे आहे ते वेबसाईटवरती आपल्याला माहिती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितलेला आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं कोणकोणती कामं तुम्हाला करायला लागणार आहेत ते पण मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. तर मित्रांनो आपण आज अर्ज केल्यामुळं या ठिकाणी पाहू शकतात एक स्टेप पूर्ण झालेली आहे. त्यानंतर 2 स्टेप, 3 स्टेप, 4 5 स्टेप अशा स्टेप बाय स्टेप आपल्याला संपूर्ण आपले स्टेप संपूर्ण होणार आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी पहा संपूर्ण स्टेप पूर्ण झाल्यानंतर आपल्या अकाउंटवरती जे आहे ते काही दिवसात जे आहे ते आपले 12,000 रुपये आपल्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजलं असेल की शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा घरी बसल्या ही संपूर्ण माहिती A to Z तुम्हाला नक्कीच समजेल असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय